ओके. जस्ट हाय. गुड इव्हनिंग. माझा आवाज ऐकू येतो ना? जस्ट गिव्ह मी समबडी थम्स अप. ओके. परफेक्ट. थँक यू. सो आय विल शेअर माय स्क्रीन. 1 minute. Share and then screen. Okay. So welcome. And then we are going towards HRCM. So today is the money. Okay. आणि तो आपल्याला माहिती आहे की ह्या 4 सेंटेन्सेस आपण आपल्याशी बोलत आहोत. आय विल नॉट रिपीट, कारण आय थिंक आता सगळ्यांना हे थोडं थोडं सवय झालेली आहे. सो मुव्हिंग अहेड, आपण घेतलेल्या आजचा टॉपिक आहे मनी. ओके. सो हे आहेत देवता कुबेर. ओके. हे का दाखवतोय ते तुम्हाला कळेल नंतर. सो जस्ट फील इट. आणि असलेल्या आपल्या कागद पेन म्हणजे पेपरचे 4 भाग करा. 5 भाग. 1, 2, 3, 4, 5. सगळ्यात पहिल्या भागात आपल्याला लिहायचंय की पैशाबाबतची असणारी भीती, जी काय लॅक आहे किंवा जी मनात खरीच भीती असते की पैसे पुरेसे मिळणार नाहीत, पैसे मिळाले तर पुरणार नाहीत, आलेले पैसे टिकतील की नाही, किंवा नातेसंबंध बिघडतील, मी खूप श्रीमंत झालो तर माझे नातेसंबंध बिघडतील, मला नातेवाईक समजून घेणार नाहीत, किंवा नोकरीमध्ये अपयश येऊ शकतं, पैशात अपयश येईल, असणारी कर्ज फेडता येणार नाहीत, असलेला पैसा मेंटेन करता येणार नाही, किंवा दाखवतो मॅडम. येस. 1 मिनिट. आय विल शो यू. अपेक्षेपेक्षा उत्पन्न मिळणार नाही. ओके. असं पैशाबाबतची असणारी जी काही भीती आहे, ती भीती आपल्या पहिल्या कॉलम मध्ये लिहायची आहे. ओके. कुठचीही भीती असू शकते, म्हणजे जे काही मनात आहे ते खरं खरं लिहा. सो दॅट हिलिंग विल गो ऑन 10x इफेक्ट. कारण तुम्ही तुमच्या मनाची खरं बोललात तर तुम्हाला त्याचे इफेक्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळतील. दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला लिहायचंय पैशाबद्दलचे असणारे काही गिल्ड्स किंवा काही अपराधाची भावना, की मी पैसे कमवले पण इतरांना मदत नाही केली, किंवा माझ्या कष्टाने कमवलेलं धन मी योग्य ठिकाणी वापरत नाहीये, किंवा कर, गुंतवणूक, आर्थिक निर्णय काही चुकलेत, आई वडिलांनी खूप त्याग केलाय माझ्या, पण मी त्यांची परतफेड करू शकत नाहीये. फायनान्शियली असू शकतं, किंवा माझ्या खर्चामुळे जोडीदार, मुलांना नेहमी अडचण झाली, किंवा माझी इनकॅपेबिलिटीमुळे माझ्या कुटुंबाला सोसावं लागलंय, इतरांच्या कष्टावर मी खूप प्रॉफिट कमवतोय, जे खरं नाहीये हे तुमच्या अंतर्मनाला माहितीये, किंवा माझ्या स्वतःच्या आर्थिक अपयशामुळे, किंवा व्हॉट एव्हर इज द रिझन, की आर्थिक यशामुळे मी इतरांपासून वेगळा झालोय. कुठल्याही प्रकारची जे काही गिल्ड्स आहेत, जे काही पेन आहे, ते तुम्ही सेकंड कॉलम मध्ये लिहा. त्याच्यानंतर तिसऱ्या कॉलम मध्ये पैशाबाबतची असणारी लिमिटिंग धारणा. पैसा कमवणं खूप कठीण आहे, खूप मेहनत केल्याशिवाय पैसे मिळत नाही, खूप पैसे कमवले की माणूस बदलतो, पैसे म्हणजे लोभ, पैसे कमवायला नेहमी स्ट्रगल करायला लागतं, पैसे झाडाला लागत नाही, नो डिवाइस सेम पोझिशन, नो क्लॅरिटी. अनिलजी, मला तुमची 2 नावं दिसत आहेत. इफ आय शेअर माय स्क्रीन, 1 मिनिट, काय होतंय मला माहिती नाही, तुम्ही 2 ठिकाणाहून नेहमी कनेक्ट होत आहे. मी माझा स्क्रीन शेअर करून दाखवतो तुम्हाला. क्लॅरिटी नाही असं तुमचं म्हणणं आहे, बट आय विल शो यू समथिंग. 1 मिनिट. हे बघा, जेव्हा जेव्हा मी झूम हे करतोय शेअर, 1 सेक, मला तुमचे दोन दोन नावं दिसतात नेहमी. ही बघा. सी. एक अनिल रानडे रानडे, दुसरे अनिल रानडे. 2 डिव्हाइस नाही आहेत तरी मी इकडनं म्यूट करतोय तुम्हाला फॉर अ व्हाईल. ओके. मे बी तुम्हाला आता नीट ऐकू येईल. कॅन यू हिअर मी नाऊ लाऊड अँड क्लिअर बेटर? आता मला सांगा, किंवा मी इथे पण तुम्हाला म्यूट करतो. 1 सेक. कुठे गेला अनिल रानडे? या, म्यूट. कॅन यू हिअर मी नाऊ बेटर? आहे आवाज आता माझा? ऐकू येत आहे नीट? आय होप सो. तुम्ही खाली फिलिंग्सची एक विंडो आहे रिॲक्शनची, जिकडे हार्ट प्रेस केलंय त्याच्यावर प्रेस करून जस्ट थम्सअप मला देऊ शकता, असं लाईक जस्ट अ थम्सअप ऑर समथिंग. ओके. सो गोइंग बॅक, की पैशाबाबतची लिमिटिंग धारणा म्हणजे काय, की पैसे कमवले की माणूस बदलतो, अंतरून बघून पाय पसरावे, पैसे झाडाला लागतात का, नेहमी नोकरीच करावी, माणसाने धंदा करू नये, रिस्क घेऊ नये, वगैरे वगैरे, आपले जे पुरोगामी विचार असतील, जे लिमिटिंग थॉट्स आहेत तुमचे, ज्या काही धारणा आहेत,
त्या निगेटिव्ह थॉट प्रोसेस, त्या निगेटिव्ह धारणा. त्याच्यानंतर चौथ्या कॉलममध्ये पैशाची ध्येय, म्हणजे कसं, मला नवीन गाडी घ्यायची आहे, मला नवीन घर घ्यायचं आहे, समृद्धी हवी आहे, किंवा दीर्घकालीन गुंतवणूक अशी काही करायची आहे मोठी, किंवा कुठलीही प्रकारचं जे टार्गेट असेल, जसं की स्वतंत्र आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता हवी आहे, की मला इंडिपेंडेंटली माझे डिसिजन्स मला घ्यायचे, धन आणि आध्यात्मिकता ह्याचा समतोल साधायचा आहे. माझ्याकडे सगळं आहे, पण माझं मनच सतत, अरे आत्ता माझ्याकडे पैसे आहेत, मग पैसा मिळाल्यावर मी देवापासून दूर होईल का, असं जे काही कधी कधी मनात येतं, किंवा व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू अचीव्ह. किंवा तुम्हाला खरंच पैसा खूप आहे, तुम्हाला दान, शिष्यवृत्ती किंवा एखाद्या कल्चरल प्रोग्रामला, शाळेला दान करायचंय, असं काहीही एखादं योगदान असू शकतं समाजासाठीच. त्यामुळे हे ध्येय कुठल्याही प्रकारचं असू शकतं पैशाबाबतचं. ते चौथ्या रकान्या कॉलम मध्ये लिहायचंय. फिफ्थ कॉलम मध्ये त्या ध्येयपूर्तीच्या बाबत येणाऱ्या शंका, की मी केपेबल आहे का नाही, मला योग्य मेरिटवर मिळेल का नाही, घरच्यांचा सपोर्ट मिळेल का नाही, मला हे जमेल की नाही, अशा एक न विविध शंका भरपूर असतात आपल्याकडे. कधी कधी काय असतात, टार्गेट्स कमी असतात, पण त्याच्यात येणाऱ्या शंका जास्त असतात. एक घर घ्यायचं ठरवलं, पैसे कुठून येतील, मला ते जमेल का, पैसे कसे येतील, माझी कष्ट करायची तयारी आहे का, माझं वय आहे का, मला ऑपॉर्च्युनिटी मिळेल का. सो येणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह थॉट्स आहेत, जे काही ब्लॉकेजेस आहेत, ते शेवटच्या कॉलम मध्ये लिहायचे, फिफ्थ मध्ये. आर वी क्लिअर? आय थिंक सानियांना कुबेर बघायचा होता. सो हा कुबेरचा फोटो आहे. तो जस्ट इमेज एक इम्प्रिंट होते मनामध्ये, का ते मी तुम्हाला सांगेन मग. ओके, सो आपण आता वाजलेत 9:53. ठीक आहे, एक 4 ते 5 मिनिटं आपण आपल्या या सगळ्या भावना किंवा ज्या काही भावना आहेत त्या कागदावर लिहूया, आणि 5 कॉलम्स करून आपण कंटिन्यू करूया. नो नॉट येट म्हणतात अनिलजी. काय सांगू मी तुम्हाला, तुम्हाला क्लिअरली ऐकूच येत नाहीये, डबल साऊंडच येतोय. तुमचे 2 डिव्हाइस का दिसतात ना मला, खरंच आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड. एक मिनिट. ओके, रेस्ट ऑफ यू, तुम्ही प्लीज कंटिन्यू करा. मी त्यांना कॉल करून बघतो किंवा काय करा. आय विल फॉलो अप विथ. ओके. स्क्रीन दिसतोय का आता तुम्हाला? ओके, मी समराईज करतो परत. पैशाची भीती फर्स्ट कॉलम. सेकंड कॉलम मध्ये काही अपराधाची भावना असेल, किंवा काही गिल्ट असेल, आपले काही आयुष्यात निर्णय चुकले असतील, आपण कधी नकळत फसवलं गेलो असू किंवा फसलो असू. येस. आणि मी तुम्हाला शेवट दाखवतो. हॅलो.
हा प्रिमाजी काय म्हणताय? हॅलो बोलतोय का काय? हॅलो, एम आय ऑडिबल और नॉट? I think Prima, I can hear you. Sanya ji, can you hear me? Or Smita ji, somebody? Yeah, okay. She can hear me. So I think some setting at Prima's species. So third is पैशाची लिमिटिंग धारणा, चौथा पैशाची टार्गेट्स आणि ध्येय, आणि पाचव्यामध्ये आपले ब्लॉकेजेस. ओके, काय साऊंड सेटिंग आय डोंट नो दॅट. मी माझा डिव्हाइस चेंज करून बघतो. मे बी इट विल गिव्ह यू सम गुड आउटपुट. Prima, can you hear me, Prima ji? Hello, hello. I think there is some issue at Prima. Okay. Okay, are we done? प्रिमा जी, तुम्ही एक्झिट करून परत एंट्री करा. या स्मिता जी, थँक्यू. ओके, तो कुबेराचा फोटो मी तुम्हाला दाखवतो. येस, दिस इज अवर लॉर्ड कुबेर. ओके, सो आय थिंक आय कन्सिडर की सगळ्यांचं झालंय. ओके, play some music for you. Okay, I'll stop sharing. Okay, sit comfortably. Relax your body. Take a deep breath. I will play the music. Moment. पाण्याची बाटली जवळ घेतली असालच सगळ्यांनी. 1 second. ओके. ताट बसा, खांदे रिलॅक्स, चेहरा हसरा. ओके, आणि तुमच्या श्वासाकडे लक्ष घ्या. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. टेक अ डीप ब्रीथ, hold and release. All right, great.
मनात येणारे सगळे विचार सोडून द्या. सगळ्या विचारांना सांगा की मी तुमच्याकडे 5 मिनिटांनी येतोय. ओके, सो रिलॅक्स युअर माइंड, रिलॅक्स युअर बॉडी. शांतपणे मी काय सांगतोय ते ऐका. आपण सगळ्याच जणांनी कळत न कळत आपली वॉटर लेवल खूप दूषित केली, जी आपल्या बॉडीत आहे, जी आपल्या मेंदूत आहे. कारण आपण आपल्या भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळातील सगळ्या सतत चिंतांचा विचार करत असतो. त्यामुळे ही एकूणच मनातली जमलेली जळमट साफ करणं आपलं प्राइम कर्तव्य आहे. ओके, सो टेक अ डीप ब्रीथ, मला होल्ड सांगायला लागलात. अँड रिलीज. आता माझ्या मागे रिपीट करा. माझ्या संपूर्ण आयुष्याची मी जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो की माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि जे काही घडणार आहे त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, कोणतीही नकारात्मक परिस्थिती, कोणतीही नकारात्मक गोष्ट यांना मीच कुठेतरी आकर्षित केलंय. मी हे संपूर्णपणे स्वीकारतो की माझ्या वैचारिक धाटणीमुळेच ही परिस्थिती माझ्यावर आलेली आहे. यामध्ये मी कोणालाही दोष देत नाहीये. या नकारात्मकतेचा मी संपूर्णपणे ताबा घेतलेला आहे. आज मी या नकारात्मकतेला, या सगळ्याच मनातील बंधनांना मुक्त करणार आहे संपूर्णपणे. आज आपण संपत्ती म्हणजे काय, मनी म्हणजे काय, पैसा, यावर ध्यान करणार आहोत. संपत्ती म्हणजे काय, खरी संपत्ती म्हणजे काय? केवळ नोटा, सोनं, नाणं म्हणजे संपत्ती नाही, तर संपत्ती ही सुद्धा एक ऊर्जा आहे. तो एक प्रवाह आहे जो आपल्या जीवनात समृद्धी, स्थैर्य, सेवा अशा सगळ्या गोष्टी याची क्षमता मिळते आपल्याला. आज आपण एका धबधब्यावर जाणार आहोत आणि धबधब्याच्या साक्षीने समृद्धीचा आत्मसंवाद करणार आहोत आपण आज. असं इमॅजिन करा की एका छोट्याशा जंगलात, एका शांत प्रवेशात तुम्ही जंगलामध्ये प्रवेश करत आहात. त्या छोट्याशा जंगलात प्रवेश करताच अगदीच प्रवेशद्वारावर तुम्हाला एक तेजस्वी प्रकाश ज्योत दिसतोय. तुम्ही त्याच्याकडे एकदम आकर्षित होताय. हा प्रकाश नक्की येतोय तरी कुठून, काही कळत नाहीये. असो, तुमच्या पायाखाली असणारी पायल वाट तुम्ही हळूहळू चालायला लागताय आणि जसं जसं पुढे जाताय ना, तसा तसा तो प्रकाश खूप तेजस्वी होतोय. वाटेत असणारी काटेरी झुडपं, दाट धुकं आणि दिशाभूल करणारे आवाज, काहीतरी वेगळंच वाटतंय तुम्हाला. एवढ्या प्रसन्न जागी हे दिशाभूल करणारे आवाज का बरं येतात? पण असं असलं तरी तुम्ही त्या तेजस्वी प्रकाशाकडे इतके आकर्षित होतात की तुम्ही अजून पुढे 5 पावलं चालत जाताय. आता तुम्हाला शांत वाटतंय. मला माहितीये की ही काटेरी झुडपं, वाटेतील दगड म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये लिहिलेली पैशाबाबतची भीती. तुम्ही लिहिलेल्या पैशाबाबतच्या सगळ्या भीतीला तुमच्या डोळ्यासमोर आणा. जसं की पैसे पुरणार नाहीयेत, मिळाल्यावर टेकतील का नाही, वगैरे वगैरे. पैसे मिळतील का नाही, पैशामुळे माझे नातेसंबंध बिघडतील का, पैशामुळे माझी आध्यात्मिकता कमी होईल, नोकरी किंवा व्यवसायात अपयश येईल,
माझं आत्ता जे होम लोन आहे, माझे जे कर्ज आहेत, ती मला फेडता येतील का नाही? मी नेहमीच इतरांपेक्षा कमी कमवत राहीन की मी जास्त कमवू शकेन? डोक्यात नेहमी पैशाला घेऊन ना अशा विचित्र प्रकारच्या भीती असतात आपल्या मनात. असं असलं तरी मी आज सगळ्या भीतींचा आणि त्यामुळे आलेल्या निगेटिव्हिटीचा संपूर्णपणे स्वीकार करतोय. एकूणच या भीतीला एक्सेप्ट करून ह्याची जबाबदारी घेतोय की मला या निगेटिव्हिटीच्या भीतीतून मी स्वतःला मुक्त पण करतोय. यामुळे होणारा त्रासाला यातून मुक्त होण्यासाठी रिपीट आफ्टर मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता त्या पाऊलवाटेवरून चालताना वेगवेगळे दगड आले होते, काही अडथळे आले होते, जाऊयात का नको अशी भीती वाटत होती, बरोबर? आता हे अडथळे, ही भीती म्हणजेच आपण दुसऱ्या कॉलम मध्ये असणारे ज्या गिल्ट आहेत, ज्या अपराधाच्या भावना आहेत, जी काही गिल्ट आहे, जी दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली ती डोळ्यासमोर आणा. आपण इतके पैसे कमवले पण इतरांना कधीच मदत नाही केली. माझ्या कष्टाने कमवलेले पैसे मी योग्य ठिकाणी वापरतच नाहीये. टॅक्स, इन्व्हेस्टमेंट, काही आर्थिक निर्णय, काही फायनान्शियल निर्णय चुकले माझ्या आयुष्यात. माझ्या आईबाबांनी खूप त्याग केला पण त्यांना पुरेसं मी परतफेड करूच शकलो नाही. माझ्या खर्चामुळे माझ्या जोडीदाराला, माझ्या मुलांना अडचण झाली. माझ्या आर्थिक निर्णयांमुळे काही ताणतणाव निर्माण झाले. माझ्या यशात इतरांचा वाटा आहे पण तो मी मान्यच करत नाहीये, हे माझ्या फक्त अंतर्मनाला माहिती आहे. माझ्या आर्थिक यशांमुळे मी इतरांपेक्षा वेगळा झालोय. माझ्या डोक्यात पैशाबाबत अशा प्रकारच्या अनेक अपराधाच्या भावना असतील, ज्या तुमच्या काही वैयक्तिकही असतील. त्या सगळ्या भावना, त्या सगळ्या ज्या काय टॉक्सिक फिलिंग्स आहेत, त्या सगळ्या भावनांना म्हणा की आज मी तुझा स्वीकार करतो. त्या सगळ्या परिस्थितीची जबाबदारी घ्या. त्या सगळ्याला म्हणा हो ठीक आहे, मी चुकलो असेल. असं असलं तरी मी स्वतःला यातून मुक्त करतोय. कुठे चुकलो असेल तरी मी स्वतःला मान्य करून मुक्त करतोय. एकूणच या सगळ्या निगेटिव्हिटीतून स्वतःला मुक्त करा आणि जे काही दुःख होतंय त्यातून संपूर्णपणे बाहेर पडण्यासाठी जस्ट रिपीट आफ्टर मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you.
I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता त्या पाऊल वाटेवरून हळूहळू आपण पुढे जातोय. आपल्याला आपली दिशाभूल करणारे काही काही वेगवेगळे आवाज येत आहेत. आपण जर असे घाबरलोय. इथून परत जायचं का असं मनात आलंय. पण तुम्हाला माहितीये हे दिशाभूल करणारे आवाज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ही पैशाबाबतची आपली एक लिमिटिंग धारणा आहे की जी निगेटिव्ह थॉट प्रोसेस आहे तेच आहे जे तिसऱ्या कॉलम मध्ये आपण लिहिलेलं. ह्या सगळ्या खूप आधीपासून मनात घर करून बसलेल्या पैशाबाबतच्या लिमिटिंग धारणा समोर आणा. जसं की पैसा कमावणं कठीण आहे. खूप मेहनत केल्याशिवाय पैसेच मिळत नाहीत. जास्त पैसे कमवले की माणूस बदलतो. पैसे म्हणजे लोभ आणि लोभ वाईट आहे. पैसे कमवायला नेहमी संघर्ष करावा लागतो. माझ्या कुटुंबात कोणी अब्जोपती झालाच नाही म्हणून मी कधीच होऊ शकत नाही. धन आध्यात्मिका एकत्र जाऊ शकत नाहीत. समृद्धी म्हणजे काय तर अहंकार. मी कुठेही पैसे गुंतवले तर ते बुडतात. काटकसर करूनच पैसे वाचवता येतात. अशा अनेक प्रकारच्या ज्या काही पुरोगामी धारणा आहेत या मनात ज्या घट्ट घर करून बसल्या आहेत ना आणि या एकूणच धारणांमुळे माझ्या मनात जी काही निगेटिव्हिटी आली आहे त्याचा संपूर्णपणे स्वीकार करा. मनापासून मान्य करा की हे निगेटिव्ह थॉट्स माझ्या मनात पिढ्यानपिढ्या आले असतील किंवा माझ्या पिढ्यांकडून आले असतील तरी मी त्याचा स्वीकार करतो. या सगळ्या परिस्थितीची मी संपूर्ण जबाबदारी घेतोय आणि मी स्वतःला या पुरोगामी विचारांमधून स्वतःला मुक्त करतोय. या होणाऱ्या दुःखाला, त्रासाला, या पेनला आता आपण नाहीसं करणार आहोत. रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता हे सगळे अडथळे पार करत 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 आपण आपल्या ध्येयाच्या म्हणजेच त्या तेजस्वी धबधब्याच्या अगदी जवळ जातोय. ही ध्येय म्हणजेच आपण चौथ्या कॉलम मध्ये लिहिलेल्या गोष्टी, अशा गोष्टी जी आपली खरी स्वप्न आहेत त्या ध्येयांना, त्या स्वप्नांना डोळ्यासमोर आणा. जसं की घर, गाडी किंवा काही योगदान, जे काही तुमचं टार्गेट असेल, जे काही फायनान्शियल ध्येय आहे ते डोळ्यासमोर आणा. आता या स्वप्नपूर्तीसाठी आपण होपोनोपोनोची प्रेयर रिपीट करणार आहोत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता असं अगदी वाटतंय की त्या तेजस्वी प्रकाश झोताजवळ आपण पोहोचणारच आहोत. आपलं ध्येय अगदी पूर्ण होणारच आहे.
डोळ्यासमोर दिसणारं ध्येय आणि तुम्ही तुमची दृष्टी याच्यात काहीच अंतर राहिलंय. असं असतानाच अचानक तो प्रकाश कमी कमी होऊ लागलाय. एकूणच वातावरण धुसर होऊ लागलंय. अचानक दाट धुकं आलंय. एक मोठा ढग आलाय. धुकं पडलंय. असं का घडलंय काही कळत नाहीये. पण तुम्हाला कळतंय का की हे मध्ये चाललेलं दाट धुकं म्हणजे 5व्या कॉलम मध्ये लिहिलेली तुमची स्वतःबाबतची असणारी शंका, भीती किंवा एकूणच तुमची नकारात्मक भावना ती डोळ्यासमोर आणा. आता या सगळ्या नकारात्मकतेला, शंकेला, विरोधाला, या भीतीला समूळपणे नष्ट करण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता आपण अगदी शेवटच्या वळणावर पोहोचलो आहोत. सगळं धुकं एकदम स्पष्ट झालंय. सगळं दूर गेलेलं आहे. तो तेजस्वी प्रकाश एकदम प्रखर झाला आहे आणि पाण्याचा खळखळ आवाज देखील येतो आहे. आता वळणावरची अगदी शेवटची 5 पावलं, 1 2 3 4 5, आणि समोर बघतो तर काय, एक विशाल भव्य तेजस्वी धबधबा, पारदर्शक पाणी, त्याच्यात सोन्याचा झगझगाट, त्याच्या आवाजात एक मंत्र सदृश्य लय आहे. या धबधब्याच्या आजूबाजूला हिरे माणकांनी, पैशांनी, सोन्यानी, चांदीनी भरलेले अनेक प्राचीन वृक्ष आहेत. त्याला पानं नाही आहेत, त्याला पैसे लागलेत. काय मस्त वाटतंय ना. तुम्हाला कसं वाटतंय? आता खूप हसताय तुम्ही मनातल्या मनात. हळूहळू त्या धबधब्यात तुम्ही प्रवेश करताय. त्या धबधब्यातील प्रत्येक थेंब म्हणजे एक संधी, एक कृपा, एक आर्थिक शक्यता, आणि त्या धबधब्याचं पाणी तुमच्यावर पडतंय. तुम्ही त्या तेजस्वी सोन्याच्या, धनाच्या पाण्याने नेऊन नाकताय एकदम. ते पाणी तुमचं आर्थिक कर्म एकदम शुद्ध करतंय. तुम्ही त्या धनाच्या धबधब्याशी जोडले जात आहात. आणि अचानकच त्या धबधब्याच्या मध्यातून एक तेजस्वी रूप प्रकट होतंय, कुबेर देवतेचं. मगाशी जो कुबेर देवतेचा फोटो बघितला होता ना, तो डोळ्यासमोर आणा. इतकं तेजस्वी, इतकं हसर रूप आहे त्या कुबेराचं. बघा, त्याच्या हातात सोन्याच्या नाण्यांचा कलश आहे. त्याच्या नजरेत एक करोडा आहे. तो तुम्हाला म्हणतोय की तू योग्य आहेस, तू समृद्धी प्राप्त करण्यास एकदम पात्र आहेस. आणि असं म्हणत म्हणत त्याच्या हातातील आशीर्वाद रूपी धनाचा कलश तुमच्या हातात देत आहे. तो तुम्हाला आशीर्वाद देतो आहे, यशस्वी भव, सुखी भव, तथास्तु. आता तो मिळालेला कलश तुम्ही तुमच्या छातीपाशी नेताय आणि बघता बघता तो आशीर्वाद रूपी सोन्याचा धनाचा कलश तुमच्या हृदयात सामावून जातोय. तुमच्या शरीरात तो तेजस्वी प्रकाश सर्वत्र पसरलाय. तुमच्या शरीरात एक अनोखी, एक शक्तिशाली, एक समृद्धीची एनर्जी निर्माण झालीये. फील करा ती एनर्जी.
ती असामान्य ऊर्जा. जस्ट फील इट. आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल, आय एम व्हेरी व्हेरी पॉवरफुल. आणि मी एक पैशाचं मोठं मॅग्नेट आहे. मला समृद्ध प्राप्ती झाली आहे. समृद्धी म्हणजे काय हो? समृद्धी म्हणजे आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता माझं मन, माझं शरीर, माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आहेत. तुम्ही आता आत्मविश्वासाने एकच वाक्य सारखं बोलताय, मी समृद्ध आहे, मी समृद्ध आहे, मी समृद्ध आहे. आता पुढचा 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही हा आनंद, हे समाधान, हा आत्मविश्वास अनुभवा. ऑल राईट. आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करा, एनर्जी जनरेट करा. तुमच्या डोळ्यांवर लावा, कपाळा माथ्यावर लावा, गालावर, संपूर्ण चेहऱ्यावर त्या एनर्जीने हात फिरवा. हळूहळू तुमचे डोळे उघडायला लागा. जस्ट फील द एनर्जी. रिलॅक्स युअरसेल्फ. बाजूला घेतलेलं सुपरचार्ज पाणी आता थोडस प्या. ओके. So that's come to the end of our power pack session. I hope you all guys have enjoyed it. All right. So if anybody wants to say anything, otherwise we are good to close. All right. If nothing else, then thank you everyone for joining. Good night. Thank you. Take care. Yes. Good night. And see Good you night. tomorrow. Thank you. Thank you, Primaji. Good Thank you. night. Good Good night. night. Bye. Good See you night. tomorrow, Good 9:45. night. Bye. 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 Bye.